आपल्या दौऱ्याच्या बाबतीत बाकी जास्तीत जास्त शेतकरी म्हणतो आम्ही, जास्त संख्येने शेतकरी असणारा मराठा, धनगर, मुस्लिम आहेत, बंजारा समाज एक आहे, लिंगायत समाज एक शेतकरी. नेमके शेतकरी म्हणजे हेच आरक्षणापासून वंचित आहेत. दादा, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तुमच्या कानावर आलं असणार आहे. स्वराज्य संघटनेने त्यांच्या गाडीवर हल्लाही केलेला आहे. एकंदरीत जर शंभूराजांसंदर्भामध्ये त्यांच्या वक्तव्याचा आता पडसाद उमटत असतील तर त्या संदर्भात काही माहिती घेतली का? आपली काय भूमिका आहे? नाही, कधी झालं? काल झाला त्यांच्या गाडीवर 288 उमेदवार, 288 जागांवर उमेदवारांची सगळी तयारी झाली. त्याच दृष्टीने तयारी नाही, एक टप्पा राहिला आहे. एकूण 7 टप्पे टाकले होते आम्ही चाचपणी करण्याचे. त्यातले एक राहिले, 1.5 राहिला, समजा अर्धवट राहिले, खांदेचा काही कोपरा, बाकी 288 करत आलो. दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडून घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. हो. काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय? कोल्हापूर, सांगली, सातारा तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं ते काय कोणची मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहीत, पलीकडून इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागलाय. कारण काही शेतकरी छोटे आहेत, काही त्यांच्या जर पाणी गेलं त्यांचे उभे राख रांगोळी होते. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे, तात्काळ नुकसानग्रस्त. आणि ते धरण पहिले ते कमी करायचे, काय असं नलं पण नाही आम्ही मागं लागणार त्या धरणावाल्याचे आम्ही. कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा, यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर आम्ही नाही दम खाणार, अजिबात नाही दम खाणार. आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागं लागणार आहेत आम्ही. दादा, उद्धव ठाकरेंकडनं काही बोलणं झालं का? आज त्यांचं पुण्यामध्ये आहेत, ते अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? नाही, अजिबात. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत? कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्या संदर्भामध्ये. सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या आहेत 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत पूर्ण तयारी करा. आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत 11 तारखेला आहे, 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हा ही विनंती करतो. जरी कोणाला आमच्याकडून फोन गेला नसेल, विचारलं नसत, तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही. सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागावं ही विनंती. चलो, धन्यवाद. 7-8-9ची रॅली. 7 ते 13 म्हणलं, 7 ते 13. धन्यवाद. तर कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज पुणे न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणामध्ये आज ते कोर्टात हजर होणार